तकरीबन 3 महिन्यानंतर फर्स्ट लाँग व्लॉग येत आहे. सो कसं काय? आणि हा ब्लॉग आहे बर्थडे सेलिब्रेशनचा जो आम्ही केला होता टाकळघाटला. काजलचा बर्थडे फायनली. रूम तुझी आहे का तिची आहे? रूमवर आल्यावर नाही का तुम्ही लोक नाही का काजल हॅपी बर्थडे. हे माझी मम्मी पाहत होती. हो कमी चलो बड्डेच्या दिवशी बड्डे करले गचकावाचा प्लॅन. मी गचका विनाच 13 दिवसानंतर तेरवीला जाऊ. मग ना त्या खर्चा वाचते ना आहे का नाही. की पटनाचं जेवण पटनाचं. आम्ही टाकळघाटला जायसाठी बसलो तसंही, पण आम्ही डोंगरगावलाच उतरलो. कारण माहिती आहे काय, आम्ही तिघंजण होतो ज्यांना मोशन सिकनेस होता. एक विधी, दुसरी माझी मम्मी आणि तिसरी म्हणजे मीच स्वतः. आम्ही तिघी पण जणी उतरलो आणि मग गेलो डोंगरगाववरून ऑटो करून. सिरियसली म्हणजे कितीही महान इन्सान आहोत ना आम्ही, आमच्यासारखे महान आम्हीच आहोत. असून दुसरं कोणी नाही आणि बनू पण नका. वरून तिसरं ऑटो करून आम्ही गेलो मग टाकळघाटला. आणि जाता वेळेस हे आज से हमारा नया मिशन की टाकळघाट की बीमार माणूस चौथच राहींगे. बापा त्याला तर अजूनच बिमार करशील तू. माणूस नॉट पेशंट और क्लायंट. ओके हम हो म्हणतो सगळ्यांना. हे फुक्का चालेल, फुक्का फुक्का घेऊन जायचे ना. त्याच्या जस्ट मागे सुद्धा एक मंदिर आहे. हो, मेन मंदिराच्या जस्ट मागे पण मंदिर आहे आणि आम्ही तिथे गेलो. म्हणजे जे विठ्ठोबाबांचे जे घर होतं ते त्या मंदिराच्या मागे आहे, जिथे त्यांची समाधी आहे जस्ट त्याच्या मागच्या साईडला. तिथे पण जाऊ शकता तुम्ही. खूप छान वातावरणच असते. दो बच्चे एक खिलौने के पीछे. पाहून घ्या ना प्रेम कसं होतो तू चाललं जसं. वैस दोघांची बंडे आसपास. गेलो विहारात थोड्या वेळ बसलो आणि मग आम्ही गेलो होतो प्रसादालय. प्रसादालयाला पण आम्ही नंतरच गेलो. आधी हे देखो गाइस, ये मेरी 50 लाख की बैग है. पैसा किती आहे? मेरी 50 लाख की बैग. ये मेरा पंखा है 2 लाख का. और ये जो है मेरी वाली वॉच टूट गई है 100 लाख की. और ये मेरा चश्मा है 3-3.5 लाख. और ये है मेरा चश्मा 50 लाखाचा. और मैं हूँ 10 लाख. फक्त 10 लाखाची हे चालतं की पाय कसते. ये सब चला टाक का चष्मा. चष्मा हे टाकलं कोणतं टाक दोनच्या. याच्यामध्ये अशी उंगली करून माझ्या भावानं तोडून दिलं होतं मायवालं हे वालंच तोडलं होतं माझ्या भावानं. वा. चुप राही. त्यांना पण आमची मस्ती काही थांबली नाही. जिचा बर्थडे आहे तीच खुद केक काढणार त्या कॅरी बॅगमधून. आणि केक काढल्यावरही विधीने तर आपला चान्स बिलकुल सोडला नाही आणि ते कधी सोडत देखील नाही. तिला म्हणजे समोर तर करायची इच्छा नाही राहत, पण हे असं मजाक मस्ती करायला सर्वात जास्त तिला आवडते आणि मला. तर म्हणूनच मी ब्लॉग बनवायची स्टार्टिंग ह्या कारणामुळे केली आणि मला माहीत नव्हतं की मी कधी असा पण ब्लॉग बनवेल. आणि हा व्लॉग खरंमध्ये अगर छान वाटला असेल ना तर प्लीज डू सबस्क्राईब नाव प्लीज.
आज तुम्हारा बर्थडे है, हैप्पी हैप्पी बर्थडे है। केक भी काटो, स्माइल दिखाओ, आज एक स्पेशल डे है। गिफ्ट्स मी काजल हॅपी बर्थडे. हाऊ यू फील नाव? व्हेरी गुड काजल ए, मागाच्या केक होईना इथं सांडवू नको आम्ही इथं सांडवायच्या मी पहिलेच सांगतो. विधी खरंच मजाक अगं मजाक नाही का मजाक नको हा बाकीचं मी काजल मी थकत आहोगे लवकर काजल काजल घे वाटतं आकार आ आकार आकार कालच्या सारखी करीन नाही तर मी. हात अरे पाय न दिले काजल पाय. हच्ची ए हेमा जाय तिचा हात पकड. हे माहिती हात धर बा कालच्या सारखंच करायला लागते. मध्ये आमच्यासारखे येडे असतातच आणि ते असल्याशिवाय जमतच नाही. केक बिचारीचं पूर्ण तोंड रंगवून दिलं, मेकअप पण उतरून गेला बिचारीचा आमच्यामुळे. केक डिस्ट्रीब्यूट केला सगळ्यांमध्ये आणि मग आम्ही गेलो होतो प्रसादालयामध्ये प्रसाद खाण्यात. त्यात अत्यंत सुख आहे. अभी हमको खाना मिल चुका है अभी हम खाना खाएंगे चावल दाल सब्जी रोटी काजल वेअर्स यू हॅपी बर्थडे. अभी हम खाना खाएंगे आ चुके हैं हमारे आणि मग आम्ही सगळेजण निघालो बुट्टीपोरीकडे आणि बुट्टीपोरीत जाऊनही आम्ही थोडा वेळ तरी टाईमपास केलाच. आवाज थोडा खरखर येत असेल कारण की माझे आवाज आता थोडा बरा नाही वाटत आहे मला पण. थोडा आता ॲडजस्ट करून घ्या. तिथे वगैरे गेलो आम्ही. थोडासा फालुदा खाल्ला, थोडासा नाही पुरा एक ग्लास फालुदा खाल्ला. बघूनच ए विधी घे. सेलिब्रेट करून आम्ही सगळेजण घरी यायला निघालो. मी रूमवर नाही गेले, मी स्वतःच्या घरी आले डायरेक्ट. आणि आल्यावर काही वेळानंतर मस्त पाऊस आला. त्यात मग मी भजे वगैरे खाल्ले. आणि हो, हा माझा फर्स्ट लाँग व्हिडिओ होता. तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ कॉलेजचे वगैरे बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन